नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया शिंदेंनी जो ठाकरेंवर हल्लाबोल केलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कुटुंबाची कृत्य बाहेर येऊ लागल्याने ठाकरे दिल्लीला गेले। मोदींना भेटल्यानंतर ठाकरेंना घाम फुटला। अशोक चव्हाण आणि अजितदादांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट। तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले। अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या बरोबर। मला मारण्याचा कट, माझ्यावर हल्ला करण्यासाठी मातोश्रीवर बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट। त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार, हल्ला करणार म्हणून बैठक झाली। बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात। कोण जाणार पुढे, कोण जाणार? आणि माझ्याकडे येणं काय हेरा गावाचं काम नाही। माझ्याकडे मधमाशांचं पवळ आहे। ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात याचा साक्षीदार मीच। पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह आधीपासूनच। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्ही काय केलं? तुम्हाला कोणीतरी मध्ये म्हणालं यांना तर खोके पुरत नाही, यांना कंटेनर लागतात आणि त्याचा साक्षीदार सगळ्यात जास्त मी असू शकतो। 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही 50 खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ती वाटली पाहिजे होती। ठाकरेंच्या चेहऱ्यामागे अनेक मुखवटे। मोदींना 2 वेळा फसवलं। ठाकरेंकडून 2019ला बेईमानी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट। एक सांगतो तुम्हाला, ते जसे दिसतात तसे नाही। इनोसेंट चेहरा, इनोसेंट चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे आहेत। बाळासाहेब असताना मातोश्री मंदिर, मात्र आता उदास हवेली। मातोश्रीतून आता डरकाळीचा नव्हे रडण्याचा आवाज येतो। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। तिथून वाघाची डरकाळी फुटायची, तिथून आता रडगाण्याचा आवाज येतो, शिव्या शाप देण्याचा आवाज येतो, दुसरं काही नाही। हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही। तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल असं म्हणताना शरद पवार माझ्याकडे बघत होते, मात्र पक्षप्रमुखाला 2004 पासूनच सत्तेचा मोह होता। शिंदेंचा गौप्यस्फोट। एका पक्षप्रमुखाला या सत्तेचा मोह आतापासून नव्हता, 2004 पासून होता। तुम्ही विकून टाकलं। तुम्ही सत्तेच्या मोहापायी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले, त्यांची भूमिका सोडली। ज्या युतीसाठी सरकारने मत दिलं त्यांच्या सोबत सरकार स्थापन करायला पाहिजे होतं। लग्न एकाबरोबर, हनीमून एकाबरोबर। शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्ही सत्तेच्या खुर्चीपायी सगळं गमावलं असाही लगावला टोला। 2019ला तुम्ही लग्न एकाबरोबर केलं, संसार दुसऱ्या बरोबर, हनीमून तिसऱ्या बरोबर। हे संसदीय शब्द आहेत, बरोबर आहे ना गजाभाऊ? नीलमताई सांगू शकतील, मी असंसदीय शब्द कधीच बोलत नाही। ठाकरे जाणीवपूर्वक मला त्रास द्यायचे। मुख्यमंत्री शिंदेंची टीका। मी तुमच्या मार्गात अडसर होतो का? शिंदेंचा ठाकरेंना सवाल। मी तुमचा अडसर नव्हतो, तुम्ही मला अडथळा का समजत होते? कुणासाठी, कशासाठी मला तुम्ही सांगितलं असतं, मी अगदी भोळा बावडा मन मोकळेपणाचा माणूस आहे। पक्ष सोडला की गद्दार आणि कचरा बोलणार, कधी आत्मचिंतन करणार की नाही? मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना सवाल। तो जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला, गेला की तो गद्दार, गेला की तो कचरा। एक दिवस हेच कार्य करते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आत्मपरीक्षण करणार की नाही?